नमस्कार. स्वामी समर्थ अनुभूती या चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्त हो. आपण खूप अडचणीत असतो, दुःखात असतो किंवा एखाद्या चिंतेत असतो, काळजीत असतो. त्याच्यातून काय करावं काहीच मार्ग मिळत नाही आणि समोर अशी परिस्थिती निर्माण झालेली असते की त्या सिच्युएशनला आपल्याला कोणी मदतीलाही येत नाही आणि त्याच्यातून कसं बाहेर पडावं ते पण समजत नाही. तेव्हा तुम्ही घाबरून जाऊ नका. आपले श्री स्वामी समर्थ महाराज आपल्या सोबत आहेत. बघा, स्वामी महाराज नेहमी म्हणतात, देव कधीच उशीर करत नाही, तो फक्त योग्य क्षणाची वाट पाहत असतो. आपण विचार करतो की तो ऐकत नाही, पण खरं तर तो प्रत्येक श्वास, प्रत्येक अश्रू आणि प्रत्येक प्रार्थना शांतपणे ऐकत असतो. जेव्हा वेळ योग्य असेल तेव्हा तो अशा पद्धतीने देतो की वाटतं हेच ते, आणि हाच तो खरा क्षण आहे जे आपल्यासाठी योग्य होता. बघा, स्वामी जे सांगतात ना ते खरंच खूप, म्हणजे प्रत्येक शब्दाचा अर्थ आपण म्हणजे जो स्वामी आपल्याला सांगतात त्या प्रत्येक शब्दामध्ये काही ना काहीतरी अर्थ दडलेला असतो. आणि आपण स्वामींचं सेवेकरी कधी म्हणावं किंवा सेवेकऱ्यामध्ये कोणते गुण असले पाहिजेत तेव्हाच आपण स्वतःला सेवेकरी समजावं. तर आपण हेच आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा. पण त्या अगोदर जर आपल्या चॅनलवर कोणी नवीन स्वामी सेवेकरी असतील, स्वामी भक्त असतील, तर त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. तर बघा, सेवेकरी कसा असावा आणि सेवेकरीचे गुण काय आहेत, तुम्ही सेवेकरी कोणाला म्हणावं, किंवा जो म्हणतो ना की मी स्वामींचा भक्त आहे, स्वामींचा सेवेकरी आहे, त्याने स्वतःमध्ये आधी आपले गुण पाहिले पाहिजेत की आपल्यात खरंच हे गुण आहेत का किंवा ह्या गोष्टी आहेत का, तरच आपण स्वतःला स्वामी सेवेकरी समजावं. तर त्या कोणत्या गोष्टी आहेत तर ते बघा, अडचणीत सापडलेल्या गरजू व्यक्तींना तसेच अपंगांना मदत करणे हे सेवेकरी धर्माचं एक गुण आहे. सेवेकरी धर्माचा गुण आहे, धर्म आहे. आपल्याकडून जी पण काही मदत होत असते ती स्वामीच आपल्याकडून करून घेत असतात. आपण केलेले कार्य स्वामींना समर्पित करणे म्हणजे निस्वार्थी भावनेने केलेले कार्य समजावे. आपण गरजूंना केलेल्या मदतीचा उल्लेख करणे अथवा ज्याला सहकार्य केले त्याच्याकडून स्वतःच्या स्तुतीची अथवा आपण एखाद्यावर फार मोठे उपकार केले आहेत असे समजून घेणे म्हणजेच स्वतःतील अहंकार वाढल्याचे लक्षण होय. जो स्वतःला सेवेकरी मानतो तो कधीही कळत नकळत दुसऱ्याचे मन दुखावणार नाही. अशा गोष्टी करत असतो. स्वतः त्रास सहन करून दुसऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलवण्याचे काम, दुसऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलवण्याचे काम तो नेहमी करत असतो. कधीही कोणाला खाऊ घातलेले अथवा आर्थिक मदत केलेले वारंवार काढणे म्हणजेच स्वतःच्या संपत्तीचा अहंकार आला आहे असं समजावं. कोणाचीही मजाक करणे, कमी समजणे, त्याची निंदा नालस्ती करणे, सतत नावं ठेवणे, टाकून पडून बोलणे हे सेवेकऱ्यांची लक्षणं नसतात. लहानपणापासून ते मोठ्या वृद्ध व्यक्तींपर्यंत प्रत्येकासोबत विनम्रतेने वागावे आणि त्यांचा आदर करावा. ज्या वेळेस आपण कोणालाही केलेली मदत काढत असतो तसेच कोणाचीही मजाक, निंदा करत असतो, आपण केलेली सर्व सेवा त्या व्यक्तीकडे जात असते आणि आपण नंतर असे म्हणतो की आम्ही कितीही सेवा केली तरी आमची समस्या सुटत नाही. म्हणून स्वामींना तुमच्या सेवेबरोबर मन आणि चारित्र्य देखील समर्पित करा आणि स्वतःचे आत्मपरीक्षण करा. प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात, म्हणून कोणाबद्दल खरी परिस्थिती न जाणता आपले चुकीचे मत, गैरसमज आपण स्वतःच्या मनात निर्माण करू नये. त्यामुळे आपण सतत द्वेषाच्या अग्नीत जळत असतो. ह्याचा मानसिक तसेच शारीरिक त्रास स्वतःलाच करून घ्यावा लागतो. आपण एकच गोष्ट लक्षात ठेवावी, आपल्या पण अडचणीच्या काळात कधीतरी आपणाला कोणीतरी मदत केलेली असतेच बघा, आणि ती स्वामींमुळे ती झालेली आहे. म्हणूनच आज आपण दुसऱ्या कोणाला तरी मदत करण्याच्या परिस्थितीत आहोत हे समजावे. त्यामुळे आपण कधीही स्वतःत अहंकार निर्माण करून घेऊ नये. कधीही कोणाला खाऊ घातलेले काढणे तसेच माझ्यामुळेच त्याचे सर्व चांगले झाले आहे हे म्हणत राहणे आपण केलेल्या सर्व मदतीचे पुण्य कमी करणे असं असतं. तर बघा, स्वामी भक्त हो, स्वामींनी आपल्याला खूप छान अशा शब्दांमध्ये सांगितलेलं आहे की जेव्हा पण तुम्ही स्वामींची सेवा करता किंवा स्वामींना मानता की स्वामी मी तुमची खूप निस्सिम भक्त आहे, मी तुमची सेवेकरी आहे, पण त्या
सेवेकरी होण्याच्या मागे त्या गोष्टी, ते धर्म किंवा सेवेकरी असणाऱ्यांचे जे काही गुण आहेत ते तुमच्यामध्ये आहेत का? जर ते गुण, आता मी तुम्हाला जे 10 ते 12 गुण सांगितले, ते जर गुण तुमच्यामध्ये असतील तर तुम्ही नक्कीच स्वामी सेवेकरी आहात, स्वामींच्या सेवेकरी होण्याच्या पात्रतेचे आहात. सॉरी. कारण आपण स्वतःला स्वामी सेवेकरी म्हणतो, पण ही काही मोठी पदवी नाहीये किंवा मोठा पुरस्कार नाहीये. स्वामी सेवेकरी होण्यासाठी सुद्धा खूप म्हणजे खूप भाग्य लागतं, खूप मोठं नशीब लागतं. पूर्वपुण्याईमुळे आपल्याला, आपली पूर्वपुण्याई खूप चांगली आहे म्हणून आपल्याला या जन्मात स्वामी सेवेचा मार्ग समजला, स्वामी सेवेचा मार्ग आपल्याला कळला. कारण स्वामींच्या सेवेमध्ये, स्वामींच्या मार्गामध्ये आपल्याला इतक्या म्हणजे सगळ्या गोष्टी, तुमची कसलीही अडचण असू द्या किंवा कसलाही प्रश्न असू द्या, कसलंही संकट असू द्या, कितीही मोठं संकट असू द्या, तुम्ही फक्त स्वामींना जर मनापासून हाक मारली ना, किंवा तुम्ही हॉस्पिटलमध्ये आहात, तिथे तुम्हाला पूजा मांडणी किंवा अगरबत्ती किंवा काही घेऊन, म्हणजे असं तुम्हाला काहीच करता येत नाही, पण तुम्ही जर मनातून स्वामींना हाक मारली, स्वामींचं नामस्मरण केलं, स्वामींचा तारक मंत्र म्हटले, तर नक्की स्वामी तुमच्या संकटांना, तुमच्या मदतीला धावून आल्याशिवाय राहणार नाहीत. आणि तुम्हाला त्या गोष्टीची प्रचिती आल्यासुद्धा, त्या संकटाची प्रचिती आल्याशिवाय राहणार नाही. कारण आपले स्वामी इतके दयाळू, मायाळू आणि करवळू आहेत. आपली आई आहे ते. आपली आई जशी आपल्या मुलांचे गुन्हे माफ करते, तसेच स्वामी आपले चुका म्हणा किंवा गुन्हे काही असतील ते माफ करतात, आपल्याला योग्य तो मार्ग दाखवतात. आपले एक वेळेस आपलं चुकलं तर कानही पिरगळतात, पण आपल्याला म्हणजे त्यांच्या चरणांपासून कधीही दूर करत नाहीत. एकदा का त्यांनी आपला हात पकडला तर ते कधी सोडत नाहीत. एक वेळेस भक्ताला कंटाळा येतो, सेवेकऱ्याला कंटाळा येतो सेवा करण्याचा, पण आपल्या स्वामींनी एकदा जर भक्ताचा, सेवेकऱ्याचा हात धरला तर त्यांना कधीही कंटाळा येत नाही, ते कधीच हात सोडत नाहीत. आपण म्हणतो की स्वामी, माझ्यावर इतकी संकट आहेत, मी स्वामींची इतकी सेवा करते, बाकी सगळ्यांना अनुभव येतो, मला का अनुभव येत नाही? पण असं का होतं? पहिले तुम्ही स्वामींना दोष देण्याच्या अगोदर तुम्ही तुमच्यातले दोष बघा, तुम्ही तुमच्यातले कर्म बघा. तुम्ही जेव्हा मागच्या जन्मी होता तेव्हा तुमच्या हातून किती मोठी पापं झालेली आहेत हे तुम्हाला माहिती आहे का? नाही. आज तुमच्यासोबत जर काही वाईट दिवस होत असेल तर समजून जा की तुमची पूर्वपुण्याईमध्ये खूप म्हणजे जे काही तुम्ही मागच्या जन्मीचे कर्म होते ते तुमचे अतिशय विकट होते, म्हणजे त्याचेच भोग आज तुम्ही भोगताय. आणि जर तुमच्या आजचा दिवस चांगला जात असेल तर समजून जा की तुमची जे काही मागच्या जन्मीचे कर्म आहेत ते खूप चांगले होते आणि त्याच पुण्याईमुळे आजचा तुमचा दिवस खूप चांगला चाललेला आहे आणि चांगला येतोय सुद्धा. खरंच मग तुम्ही म्हणाल की मग मागच्या जन्मीचेच कर्म आहेत तर मग ह्या जन्मी स्वामींची सेवा करून काय उपयोग आहे? तर असं नाही आहे. आज जर तुम्ही स्वामींची सेवा केली तर जन्मजन्मांतरीचे पाप दाब जे काही प्रारब्ध असतात ते प्रारब्ध नष्ट होण्यास मदत होते. हळूहळू जसजशी तुमची स्वामी सेवा वाढत राहते तसतसं तुमचं जे काही पाप आहेत, जे काही वाईट कर्म आहेत, जे काही तुमच्या हातून अघटित गोष्टी घडलेल्या असतात त्याचा पूर्णपणे नाश झालेला असतो. हळूहळू होतो तो, एकदाच होत नाही. कारण होतानाही गोष्टी तुमच्याकडून हळूहळू झालेल्या असतात, हळूहळू वाईट झालेले असतात किंवा पाप घडलेली असतात, ते काही एकदाच घडलेले नसतात. त्याचप्रमाणे कमी व्हायला सुद्धा तितकाच वेळ लागतो. म्हणून तुम्ही संयम ठेवा, स्वामींवरती विश्वास ठेवा, श्रद्धा ठेवा. नक्कीच एक दिवस असा येईल की तुमच्या जी काही संकट आहेत, जी काही अडचणी आहेत ना, त्या सगळ्या आणि पूर्णपणे निघून गेलेल्या असतील. कारण संकटांना सांगा की माझे स्वामी किती मोठे आहेत. तुमच्या म्हणजे स्वामींना सांगू नका की संकट किती मोठं आहे. आपल्या संकटांना सांगायचं की तुमच्यापेक्षाही माझे स्वामी खूप महान आहेत, खूप मोठे आहेत. आणि खरोखर हे आहे. संकट कितीही मोठी असू द्या, घाबरून जाऊ नका. आपले ब्रह्मांड नायक आपल्या पाठीशी उभे आहेत ना, मग आपण का चिंता करायची, का काळजी करायची? धरता करता चालक पालक मालक सगळं काही आपले स्वामी समर्थ महाराज आहेत. मग तुम्ही का चिंता करता, काळजी करता, सतत टेन्शनमध्ये राहता की मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, मला हे नाही आहे, मला ते नाही आहे, मला असंच पाहिजे होतं, मला तसंच पाहिजे होतं? हे असं तुम्ही बिलकुल काहीही मनातमध्ये आणू नका. तुमचं काम काय आहे? कर्म चांगले करायचे,
जबाबदाऱ्या, जे काही घरातल्या जबाबदाऱ्या असतील त्या व्यवस्थित पाळायच्या आणि स्वामींची सेवा करायची. कर्माला फळ द्यायचं की नाही हे आपले स्वामी महाराज बघून घेतात. पण आपल्या मनात जर शुद्ध भाव असेल, आपली कर्म चांगली असतील, तर स्वामी बघा तुम्हाला कोणत्याही संकटातून वाचवल्याशिवाय राहणार नाहीत. भलेही तुमच्यावर संकट आलेले आणि त्या संकटाच्या वेळेस तुम्ही स्वामींचा धावा नाही केला किंवा स्वामींचं नाव सुद्धा नाही घेतलं, तरी सुद्धा स्वामी तुम्हाला वाचवायला येणार. इतकी स्वामींची लीला अगाध आहे आणि तुम्हाला अनुभव सुद्धा येणार. जेव्हा तुम्ही स्वामी सेवेत येण्याचा विचार करता, स्वामींच्या सेवेत म्हणजे स्वामींच्या सेवेचा जो मार्ग आहे त्या मार्गात येण्याचा विचार जरी केला ना, तुमच्या मनात जरी आला की मला स्वामींची सेवा करायची, त्या क्षणापासून तुमचा योगक्षम चालवायला स्वामींनी म्हणजे तुमचा योगक्षम स्वामी चालवत असतात. तुमच्या आयुष्याची नौका स्वामींनी हातात घेतलेली असते आणि जे काही दुःख असतील, जे काही संकट असतील, जे काही चांगल्या गोष्टी असतील, आनंद असेल, सुख असेल, दुःख असेल, त्या सगळ्या गोष्टी स्वामींनी तुमच्या म्हणजे तुमच्या ज्या काही आहेत त्या स्वामींनी त्यांच्यावरती जबाबदारी घेतलेली असते. तर खरंच स्वामींची लीला ही अगाध आहे. तुम्ही कसलीही काळजी न करता स्वामींची सेवा करा. माझा सांगण्याचा उद्देश एकच आहे की तुम्ही आज खूप संकटात आहात, पण उद्याचा दिवस तुमचा खूप चांगला येणार आहे. पण तो कधी? जेव्हा तुम्ही स्वामींना मनापासून मानता, स्वामींना शरण जाता, स्वामींची सेवा करता, तेव्हाच तुम्हाला या गोष्टीची अनुभूती आल्याशिवाय राहणार नाही. कारण सेवेमध्ये खूप ताकद आहे, खूप म्हणजे खूप ताकद आहे. तुम्ही एखादा जर तुमच्याकडे खूप मोठं संकट घेऊन आलाय किंवा खूप मोठी मदत मागतोय की बाबा माझे अशी अडचण आहे, मी खूप दुःखात आहे, मला काहीच मार्ग मिळत नाही, तेव्हा तुम्ही डगमगून न जाता त्याला फक्त आणि फक्त स्वामी सेवेचा मार्ग समजावून सांगा. स्वामींच्या मंदिरापर्यंत नेण्याचं काम तुम्ही करा. तिथून पुढचा जो काही मार्ग आहे किंवा तिथून पुढचा जो काही प्रवास आहे तो जो संकटात आहे तो आणि स्वामी महाराज बघून घेतील काय करायचं ते. फक्त तुम्ही एखाद्या दुःखिताला किंवा अडचणीच्या लोकांना स्वामी सेवेच्या केंद्रापर्यंत, स्वामींपर्यंत नेऊन पोहोचवा. तिथून पुढचं योगक्षम स्वामी पाहतात काय करायचं किंवा काय नाही, त्याचे कर्म कसे आहे, त्याला काय द्यायचं काय नाही द्यायचं हे स्वामी महाराज बघून घेतात. आपण देव नाही आहोत, आपण एक फक्त चांगलं काम करतोय. तुमच्या मनात जर चांगली कर्म करण्याची शुद्ध भावना असेल ना, तर स्वामी तुमची नक्की साथ देतात. हा माझा स्वतःचा अनुभव आहे. कारण मी तुम्हाला हे फक्त मनाने सांगत नाहीये. कुठलीही गोष्ट, कुठलाही व्हिडिओ बनवायच्या अगोदर माझा एकच उद्देश असतो की त्या गोष्टी मी अनुभवलेल्या आहेत का, त्या सेवा मी केलेल्या आहेत का, म्हणजे मला त्या गोष्टीबद्दल काही माहिती आहे का. मला माहिती असल्याशिवाय मी दुसऱ्यांना सांगू शकत नाही. त्या गोष्टी मला माहिती आहेत. म्हणजे मी स्वामींबद्दल खूप अनुभव घेतलेले आहेत. मला माहिती म्हणण्यापेक्षा की स्वामींनी मला ते प्रचिती दिलेले आहेत आणि मला स्वामी सेवा करायला आवडते. खरं सांगायचं म्हटलं तर स्वामी सेवा करायला आवडते आणि स्वामींची सेवा केल्याने मनाला खूप समाधान आणि शांतता वाटते. तर मला ही स्वामींनी म्हणजे प्रत्येक माणूस कशामुळे स्वामींच्या सेवेत येतो, जर काही ना काहीतरी त्याला अडचण असते तेव्हाच तो स्वामींच्या सेवेत आलेला असतो. माझीही काहीतरी अडचण होती, माझे काहीतरी प्रश्न होते, म्हणूनच मी स्वामींच्या सेवेत आलेले होते. पण तिथून पुढे माझा प्रवास एवढा चांगला झाला आयुष्याचा की मी जे कधी इमॅजिनही नव्हतं केलं, कधी कल्पनाही नव्हती केली, अशा गोष्टी माझ्या आयुष्यात खूप चांगल्या घडत गेल्या आणि आज माझं आयुष्य खूप छान, सुखी, समृद्धी आणि शांततेने भरभरलेलं आहे. म्हणजे असं नाहीये की मी स्वामींची सेवा केल्याने मला करोडो रुपये मिळतात, असं नाही. पण करोडो रुपयाच्या ज्या पैशाने समाधान कुठे मिळत नाही ना, ते स्वामी सेवेत मिळतं. हे मी तुम्हाला 100% सांगते. तर खरंच या व्हिडिओमधून जर माझ्याकडून काही सांगण्यात चुकलं असेल तर मला माफ करा. पण माझा सांगण्याचा उद्देश एकच होता की तुम्ही जास्तीत जास्त सेवेकरी घडवा, जास्तीत जास्त स्वामींची सेवा करा आणि ध्येय दुःखातून, संकटातून नक्की बाहेर पडा. स्वामी आपले सगळ्यांची मदत करतात. तुम्ही जर एक पाऊल स्वामींकडे जाण्याचं उचललं ना, तर स्वामी तुमच्याकडे 100 पावलं येतात. हे तितकंच खरं आहे. फक्त थोडा संयम ठेवायला हवा, स्वामींवरती विश्वास ठेवायला हवा. खूप परीक्षा घेतात, पण त्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण व्हायचं की नाही ते आपल्या हातात असतं. पण त्याच्यासाठी खूप संयम असायला हवा. ज्याच्याकडे संयम आहे त्याला स्वामी नक्कीच इतकं छान फळ देतात ना, इतकं छान फळ देतात की त्याला परत आयुष्यात कधीच काही मागायची गरज पडत नाही. बघा, तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.